नमस्कार. मी डॉक्टर मारुती खामकर, एक ब्रेक थ्रू क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट एक्सपर्ट आहे आणि सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतोय अँड सबकॉन्शियस माइंड हिलर. मित्रो, आज आपण बघणार आहोत ओव्हरकम एन्झायटी प्रेझेंटेड बाय डॉक्टर मारुती खामकर, प्रॅक्टिकल स्टेप्स टू रिगेन कंट्रोल अँड इनर पीस. गेली 10 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक लोकांना चॅलेंजेस येत आहेत. ओव्हरकम एन्झायटी आता म्हणजे काय हे आपण आता पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया. मित्रो, अनेक क्लायंट्स येतात की सर एन्झायटी आहे, मला विचारच सारखे सारखे येत आहेत, मला ते विचार एखाद्या नात्यासंबंधी असेल तर ते विचार कमी करता येत नाही आहेत. म्हणजे या प्रकारे चॅलेंजेस खूप आहेत किंवा पैशाबद्दलचे चॅलेंजेस आहेत. ओव्हरकमिंग एन्झायटी आहे पैशाबद्दल, पैसे माझ्याकडे टिकत नाही आहेत. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर अँड मनी असे 4 प्रकारच्या ओव्हरकमिंग एन्झायटीजमध्ये कन्व्हर्ट केल्या जातात. पिलर्स आहेत, मेन फोकस आहेत हेल्थ अँड रिलेशनशिप, करिअर अँड मनी. मित्रो, आता आपण बघूया की मॅनेजिंग एन्झायटी बिगिन विथ द गुड अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट एन्झायटी इज अँड हाऊ इट इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती कसा इम्पॅक्ट पडतो. महत्वाचं म्हणजे आज आपण इथे समजून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओजमध्ये. शेवटपर्यंत थांबा. अंडरस्टँडिंग एन्झायटी काय आहे, म्हणजे एन्झायटी काय असते, कशा पद्धतीनं हे करतं, त्याचे सायन्स ऑफ एन्झायटी काय आहेत, म्हणजे त्याचे सिम्पटम्स काय आहेत, कॉजेस काय आहेत, म्हणजे ते कशामुळे होतात, मॅनेजिंग कशा पद्धतीने आपण करू शकतो, रोल ऑफ द माइंडफुलनेस टेक्निक्स अँड लाईफस्टाईल ऍडजस्टमेंट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण पुढे जाऊया. अंडरस्टँडिंग एन्झायटी जो पहिला टॉपिक आहे. इथे बघा, +264 मिलियन्स एन्झायटी डिसऑर्डर अफेक्ट्स मोर दॅन द 264 मिलियन्स बघा पीपल वर्ल्ड वाईड, म्हणजे 264 पूर्ण वर्ल्डमध्ये काय आहेत, यामुळे एन्झायटीमुळे त्रस्त आहेत. मेकिंग देम वन ऑफ द मोस्ट कॉमन मेंटल हेल्थ कंडिशन्स. दे कॅन मॅनिफेस्ट इन अ व्हरायटी ऑफ वेज इन्क्लुडिंग, इथे बघा, वरीज, डिफिकल्ट कॉन्सन्ट्रेट होत नाहीये, फिजिकल टेन्शन आहे, अवॉइडन्स ऑफ सर्टन सिच्युएशन्स. म्हणजे अनेक जणांना चॅलेंजेस काय आहेत की कॉन्सन्ट्रेट, माझ्याकडे भरपूर क्लायंट्स येतात की सर माझं कॉन्सन्ट्रेट होत नाही, म्हणजे काय, माझा कामावरती फोकस होत नाही, लॅक ऑफ द फोकस, किंवा दुसरे फिजिकल टेन्शन, म्हणजे काय की सारखं काहीतरी बॉडी झोप येणं, आळस येणं, काही काम करणं, करू नये असं वाटणं, या सगळ्या सिम्पटम्स तुम्हाला दिसायला लागतात. मित्रो, येणाऱ्या 2 वर्षामध्ये खूप चॅलेंजेस वाढणार आहेत, मी घाबरवत नाहीये. तर आता स्वतःला बघा की अनेक लोकांना एक सवय असते की बरेचसे क्लायंट्स माझ्याकडे येतात, त्यापैकी 50% क्लायंट जे असतात ना, ते म्हणतात की सर, मी त्यांना विचारतो तुम्ही कुठे ऑब्झर्व केलात की तुम्ही कुठे डायग्नोसिस केलात का, ते म्हणतात सर आम्ही गुगलवरती बघितलं. म्हणजे 15 सिम्पटम्स जर ते गुगलवरती दाखवले, त्यातले 8 सिम्पटम्स जर मॅचिंग झाले, तर ते म्हणतात की सर मला एन्झायटी आहे, मला ओव्हर थिंकिंग आहे, मला डिप्रेशन आहे, मला याच्यातनं बाहेर काढा. मित्रो, गुगल्सवरती सगळीच माहिती बरोबर असते हे सुद्धा त्यांना शक्य नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे ती तंतोतंत असतेच त्याच्यावर मॅच होते असेल, एक्सपर्टकडे जा. थेरपिस्ट असेल, डॉक्टर असेल, तुम्हाला मी आजही सांगतो की जेव्हा एखादा ताप येतो, तुम्हाला डोकं दुखतं, त्यावेळी तुम्ही डॉक्टरकडे जाता, थंडी वाजते. पण जर तुम्हाला असं वाटतंय की लो कॉन्फिडन्स वाटतोय, निगेटिव्हिटी सारखी येते, ओव्हर थिंकिंग जास्त होते, किंवा काम करावसं इच्छा न होणं, प्रोकास्टिनेशन, लेझीनेस, किंवा डिप्रेशन, अँझायटी, ह्या सगळ्या गोष्टी जर होत असेल ना मित्र, तर मी खरंच तुम्हाला आवर्जून सांगेन की एखाद्या थेरपिस्टकडे जा, एखाद्या डॉक्टरकडे जा, एखाद्या काउन्सिलरकडे जा. नाहीच जमलं तर तुमच्या जवळच्या मित्राकडे हे बोलून दाखवा. मित्रो, मी नेहमी सांगतोय की आत्ता ही गरज आहे. तुम्ही कितीही बोला, पहिलं चालायचं की मी काय मूर्ख आहे. मूर्ख हा शब्द येऊच नाही, किंवा मूर्ख का आहात तुम्ही, का असं वाटतं तुम्हाला की एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जाणं, एखाद्या सायकोथेरपिस्टकडे जाणं, एखाद्या मेंटल हेल्थ थेरपिस्टकडे जाणं का मूर्ख वाटतंय? कॉन्सन्ट्रेशन होत नाही, फोकस होत नाही, हा मूर्ख आहे.
मूर्ख कुणाला म्हणायचं की जो भान विसरलेला आहे. ते सायकॅट्रिस्टकडे ती लोक जातात, मग त्यांना करंट दिला जातो. या सगळ्या गोष्टी थोडंसं अवेअरनेस येणं गरजेचं आहे. योग्य वेळी योग्य सल्ला घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर त्याचा पश्चाताप होतो. सो फिजिकल सिम्पटम्स काय आहेत बघा, यामध्ये इन्क्रीज द हार्ट रेट, म्हणजे तुमचं हार्ट रेट वाढायला लागतात, गळ्यामध्ये स्वेटिंग व्हायला लागतं, त्यानंतर डिफिकल्टी ब्रिदिंग, म्हणजे श्वास घ्यायला होत नाहीये, खूप कम्फर्ट वाटत नाहीये, एका लेझीनेस यायला लागतो. फिजिकल साइन ऑफ द एन्झायटी, म्हणजे फिजिकली जर तुम्हाला जाणवतं या सगळ्या गोष्टी, गळ्यामध्ये स्वेटिंग म्हणजे काय, गळ्यामध्ये घसा कोरडा होणं किंवा छातीमध्ये धडधड होणं, हात कापणं किंवा चालताना ब्लँक होणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिजिकल सिम्पटम्समध्ये जर होत असतील तर नक्की तुम्ही अँझायटीचे शिकार बनण्याच्या जवळ आलेले आहात. आता सॉरी, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इमोशनल सिम्पटम्स काय आहेत. फिजिकल सिम्पटम म्हणजे बॉडी, इमोशनल म्हणजे भावना काय आहेत याच्यामध्ये बघा, वरी, फिअर, त्यानंतर हेवी टॉल ऑन युअर इमोशन वेल बिंग मेकिंग द डिफिकल्ट फोकस, म्हणजे काय, सतत चिंता, सतत काळजी, किंवा आतमध्ये आपल्याला इमोशनल लेवलवरती आपण आता काहीच नाही ह्या झिरो बॅलन्स मध्ये भावना क्रिएट व्हायला लागतात. म्हणजे काय, की शेवटची स्टेप्स, मला घरातनं बाहेर पडूच नाही, इच्छा तर खूप आहे पण ती इच्छा होतच नाही, या प्रकारची जी शेवटची इच्छा आहे, भावना आहे, म्हणजे काय, की कधी कधी सुसाइडिक थॉट्स येतात की आता मला आयुष्य जगायचं नाही. म्हणजे काय, ही इमोशन्स तुमच्या ब्रेनवरती, तुमच्या माइंडवरती हावी झालेली असते. हे जर तुम्हाला होत असेल ना, तर नीड टू हेल्प, नीड टू कोच, नीड टू थेरपिस्ट, नीड टू डॉक्टर, सायकोलॉजिस्ट. आणि तिसरं आहे बिहेवियरल सिम्पटम्स, म्हणजे काय, तुमच्या वर्तनामध्ये, तुमच्या वागणुकीमध्ये काय बदल होतोय. अवॉइडन्स सर्टन सिच्युएशन ऑर रिस्पॉन्सिबिलिटी इज अ कॉमन बिहेवियर सायन्स ऑफ द एन्झायटी, म्हणजे तुमचं वर्तन, तुमची वागणूक ह्या फिजिकल आणि या इमोशनल दोघांना बॅलन्स करून तशा पद्धतीचं बिहेवियर बनतं. लक्षात घ्या, वागणूक बनते. ठीक आहे, आता इथे तुम्ही जरा बघू शकता की कुठे गेलं, हा, कॉजेस ऑफ एन्झायटी. ओके, सो जर हे सायन्स ऑफ एन्झायटी तुमच्या आत्ता जर होत असतील तर तुम्हाला गरज आहे थेरपिस्टची, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, द कॉजेस ऑफ एन्झायटी, एन्झायटी म्हणजे काय, चिंता किंवा काळजी, बरोबर ना. मग इथे मी दिलेलं आहे, जर एन्झायटी डज नॉट हॅपन विदाउट द रिझन, अंडरस्टँडिंग कॉजेस कॅन इम्पॉवर द इंडिव्हिज्युअल टू मॅनेज टू बेटर biological factors. Okay, biological factors, anxiety can be linked the genetic and imbalanced brain chemicals. The causes of anxiety, कधी कधी तुमच्या ह्या गोष्टी तुमच्या आई वडिलांकडून आलेल्या असतात. आई वडिलांमध्ये कधी कधी जास्त काळजी करण्याची हे असतात, काय म्हणतात, सवय असते, तेच तुमच्या अनुवंशिक आलेलं असतं की बाबा आपणही तेच करणं. ते अनुवंशिक केमिकल, ब्रेन केमिकल्स, म्हणजे याच्यामध्ये ब्रेन केमिस्ट्री पूर्णपणे चेंज झालेली असते. म्हणजे काय, की सवय लागलेली असते, आपले आई वडील जास्त विचार करतात, तीच अँझायटी आपल्यामध्ये सुद्धा कन्वर्ट होत असते, आपण सुद्धा एखाद्या गोष्टीचा ओव्हर थिंकिंग विचार करत असतो. इथे दिलेलं इम्बॅलन्स इन द ब्रेन केमिकल्स सच ॲज अ सिरोटोनिन अँड डोपामाइन. सिरोटोनिन अँड डोपामाइन खूप गरजेचं आहे आपल्या ब्रेनसाठी. आनंदाची फ्रिक्वेन्सी डेव्हलप करण्याचे हे दोन हार्मोन्स क्रिएट करत असतात. इथे दिलेलं फॅमिली हिस्ट्री मे अल्सो द इन्क्रीज सस्टेबिलिटी, आलं लक्षात. ठीक आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंट फॅक्टर्स काय आहेत, लाईफ एक्सपिरियन्स आहे, सच एज अ ट्रॉमा. आता एन्व्हायरमेंट फॅक्टर्समध्ये काय येतं, तुमचा फायनान्शियल काय आहे, ग्रोथ आहे की नाही, तो सुद्धा आपण अँझायटीमध्ये घेतो. किंवा तुमच्या ऑफिसमधलं वातावरण कसं आहे, तिथला सुद्धा अँझायटी स्ट्रेस असू शकतो. जर आय टीमध्ये लोक आहेत तिथे सुद्धा खूप स्ट्रेस आहे, म्हणजे लाखोंची नोकरी आहे, म्हणजे 2-3 लाख रुपये पगार आहे, पण त्यांना सॅटिस्फॅक्शन नाही किंवा समाधान नाही. दिवसभरचा स्ट्रेस किंवा बॉसचं सारखं हॅमरिंग, घरामध्ये फॅमिलीचं हॅमरिंग असेल, या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंट फॅक्टरमध्ये
येत असतात. त्यानंतर तिसरं आहे लाईफस्टाईल फॅक्टर्स. म्हणजे तुमची जर झोप कमी झाली असेल, तुम्ही जर रात्री आल्यानंतर जेवल्यानंतर पुन्हा मोबाईलवरती बसलेले असाल, तर बघा ना, ज्याला आपण डोपामाइन रिलीज करतो, एखादा इन्स्टावरती तुम्ही जर रात्री 10-10:30ला तुम्ही असं झोपेमध्ये मोबाईल काढून बसलाय, तर तुम्हाला एक व्हिडिओ दिसला, दुसरा व्हिडिओ दिसला, असं करता करता 2 तास कुठे निघून जातात ना हे कळत नाही. त्याला म्हणतात पुअर स्लीप. लॅक ऑफ द फिजिकल ऍक्टिव्हिटी. आपण एक्सरसाइज करत नाही, आपण प्राणायाम करत नाही, आपण योगा करत नाही आणि आपण स्वतःला दोष देत असतो की मला एन्झायटी झालेली आहे. सो हे सुद्धा सपोर्टिव्ह थेरपी घेणं खूप गरजेचं आहे. एक्सपेन्सिव्ह कॅफेन ऑर अल्कोहोल, म्हणजे जास्त ड्रिंक करणं, ठीक आहे, जास्त कॉफीची सवय, कॉफी जास्त घेणं, यामुळे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. किंवा अनबॅलन्स डाएट्स. आपण काहीही खात असतो आपण. म्हणजे पिझ्झा, बर्गर, वडापाव, जसं पाहिजे तसं आपण खात असतो, त्याला नो लिमिट्स. या गोष्टीमुळे सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. इथपर्यंत कळालं? आता मॅनेजिंग एन्झायटी खूप महत्वाचं आहे. आमच्या सायकोलॉजिकल आणि हिप्नोसिसमध्ये आम्ही काय करतो, एन्झायटी जर रिलीज करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे. त्याचं बेसिक रूट ऑफ कॉज शोधणं गरजेचं आहे. तो सायकोलॉजिस्ट किंवा हिप्नोथेरपी शोधत असतो. त्याच्या चाइल्ड इनर रिग्रेशन पर्यंत जाऊन एक्झॅक्टली हा एन्झायटी आत्ता आले का की लहानपणापासून आहे, ह्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट केल्या जातात आणि मग त्यानुसार त्याचा एक प्रोटोकॉल दिला जातो. तसं त्याच्यावरती ही मेथड्स अवलंबली जाते. मित्रो, नॉर्मल टेक्निक ज्या आहेत, जसं की फिजिकल सिम्पटम्स, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डीप ब्रिथिंग घेऊ शकतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही, मी असं म्हटलं जातं की डीप ब्रिथिंग, एक डीप ब्रिथिंग जी तुम्हाला तुमचं 1 वर्ष वाढवू शकते, आयुष्य वाढवू शकते. आपण विसरून गेलोय दिवसभरामध्ये स्वतःला. बघा, आपण श्वास घेतोय की नाही हे विसरलेलंच आहे. त्यामुळे जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल, म्हणजे लंच टाईमच्या आधी किंवा तुम्हाला जर तुम्ही ऑफिसमध्ये एक अर्धा तास तुम्हाला रिलीफ आहे, वेळ आहे, तर तिथे डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. टेक अ डीप ब्रिथिंग, इनहेल अँड एक्झेल. तो श्वास तुमच्या पोटाच्या नाभीपर्यंत जाऊ दे, कारण तो श्वास आपण घेतलेला नाहीये. श्वास बघा ना, कासो का जगतं 150 वर्ष, कारण तो एका मिनिटाला किती श्वास घेतो, 2 ते 3 श्वास घेतो. माणूस 70 वर्ष का जगतो, कारण तो 14 ते 15 श्वास घेतो. आणि कुत्रा का 15 वर्ष जगतो, कारण कारण काय, कारण तो एका मिनिटाला 30 ते 35 असं श्वास घेत असतो. त्याचे बघा या पद्धतीने धाप वाढलेली असते. ठीक आहे. सो म्हणून त्या कुत्र्याचं प्रमाण, जगण्याचं प्रमाण हे कमी असतं. मित्र, हे सायंटिफिकली आहे, याच्यावरती रिसर्च केला गेला. त्यामुळे डीप ब्रिथिंग मी सगळ्यात सोपी, जर तुम्हाला बाकी काही करू नका, सुरुवातीला पहिले 10 ते 15 दिवस आहे ना, फक्त डीप ब्रिथिंग करा. जसं जसं वेळ मिळेल ना, तसं तसं डीप ब्रिथिंग करा. बघा तुम्हाला काय अनुभव येतो. ऑटोमॅटिकली तुमचं डोपामाइन, सेरोटोनिन ह्या गोष्टी वाढायला लागते. ॲड्रेनालिनची पातळी ही कमी व्हायला लागेल, कारण ते स्ट्रेस क्रिएट करत असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. एक्सरसाइज चांगल्या पद्धतीने करा, रुटीन चांगलं करा. तुम्ही सकाळी जर 8ला उठताय तर 6ला उठा. थोडंसं चेंज करून बघा की एक्झॅक्टली काहीतरी तुम्हाला मिळेल. पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करा, सेल्फ मोटिवेट पुस्तक. ठीक आहे. स्टेइंग प्रेझेंट इन द मोमेंट. मेडिटेशन हे बेस्ट आहे. मी आजही मेडिटेशन करतो. मेडिटेशन शिवाय पर्याय नाहीये. अनेक लोक म्हणतात, सर मेडिटेशन करून आपण शांत होतो, मग एखादा व्यक्ती आला आणि त्याने मला मारलं, मी नाही. मग असं काही होत नाही, असं काही होत नाही. गौतम बुद्ध एक पराक्रमी योद्धा होते, राजा होते, पण ते सुद्धा मेडिटेशन पहिल्यापासून करायचे ना. जेव्हा युद्धाची गरज होती तेव्हा त्यांनी केलं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मारायचं होतं शत्रू, तेव्हा त्यांनी मारलं, पराक्रम दाखवला. पराक्रम हा नाहीये ना मारण्यामध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे हा विचार करू नका की मेडिटेशन केल्यामुळे शांत. मेडिटेशन केल्यामुळे तुम्हाला बेनिफिट्स किती आहेत ना ते बघा. खूप पॉवरफुल टेक्निक्स आहेत. जर तुम्हाला वाटतं ना मेडिटेशन करण्यासाठी मला गाईड्स कोणतरी पाहिजे, तर माझ्या खाली लिंक दिलेले आहे, फ्री मेडिटेशन दिलेले आहेत. त्या ग्राफीला जा, तिथे वेबसाईटला जा, तिथे जाऊन त्याला लॉग इन करा. 7 ते 8-10 कोर्सेस मी फ्री दिलेले आहेत. माइंडफुल वॉकिंग, जेव्हा तुम्ही सकाळी उठता, एक्सरसाइज करता किंवा तुम्ही ट्रेनला पकडण्यासाठी जाता, तेव्हा माइंड वॉकिंग, जेव्हा आपण चालतोय त्यावेळी आपण कसं चालतोय याच्यावरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करा. फक्त केअरफुली करा, ना तर रस्त्याने जाताना करू नका. तुम्ही गार्डनमध्ये जाता, पूर्ण फोकस करा. बी प्रेझेंट. माइंडफुलनेस म्हणजे काय,
की एकाच वेळी एकाच गोष्टीवरती फोकस करणं. बॉडी स्कॅन ही सगळ्यात महत्वाची टेक्निक्स आहे विपश्यनामध्ये. जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये असता तेव्हा बॉडी स्कॅन करा की डोक्यापासून पायापर्यंत काय चाललंय. करून तर बघा, आत्ता करून बघा, व्हिडिओ पॉज करा आणि आत्ता करून बघा काय इम्पॅक्ट पडतो तुम्हाला. डेफिनेटली तुमचे जे विचार आहेत, हजारो विचार, हे डायव्हर्ट निघून जातील आणि तुमचं मन एकाच गोष्टीवरती फोकस होईल, डोक्यापासून पायापर्यंत. करून तर बघा. ह्या मोस्ट छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, आपण त्या करत नाही का? कारण व्हॅल्यूच नाहीये. त्याची व्हॅल्यूज खूप आहे पण आपण ती व्हॅल्यू करत नाही, आपण विसरून जातो. आणि चौथा आहे, मी नेहमी करतो, ग्रॅटिट्यूड जनरलिंग. मी माझ्या क्लायंटना नेहमी ग्रॅटिट्यूड जनरलिंग करायला देतो, कारण आपल्याकडे जे आहे यापेक्षा लोकांना आपल्याकडे काय नाही याच्यावरती जास्त फोकस केला जातो. लोक ग्रॅटिट्यूड, याच्यामध्ये रिसर्च झालेला आहे, मोठ्या मोठ्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे की तुमचा सिरोटोनिन, डोपामाइन वाढतो, आनंदाची फ्रिक्वेन्सी, केमिकल, ब्रेन केमिस्ट्री चेंज होते, आनंदाची फ्रिक्वेन्सी क्रिएट होते आपल्या बॉडीजमध्ये. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सिकिंग सपोर्ट, टॉक टू लोड वन. एखाद्या व्यक्तीबरोबर, एखाद्या तुम्ही ज्या व्यक्तीवरती प्रेम करता, तुमचा हजबंड असेल, तुमची वाईफ असेल, तुमचा जवळचा मित्र असेल, टॉक टू लव्ह वन्स. एखाद्या व्यक्तीजवळ बोला. म्हणजे इथे काय असू शकतं, कोणी असू शकतं, मैत्रीण असू शकते, बहीण असू शकते, तुमचा अजून कोणी जवळचा ऑफिसमधला एखादा मित्र असू शकतो. त्याच्यासमोर बोला. अरे कसं बोलू, मला कसं बोलताना, एक विचार करा की तुमचा असा आजपर्यंत बेस्ट फ्रेंड कोण आहे जो समजून घेतोय, त्याच्याजवळ बोला. ठीक आहे, व्यक्त व्हा, एक्सप्रेस होणं गरजेचं आहे. आलं लक्षात? थेरपी अँड हेल्पलाईन, आमच्यासारखे डॉक्टर, कोच आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, थेरपिस्ट आहेत, त्यांच्याकडे जा, कारण ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला गाईड करू शकतील. आणि तिथल्या ज्या गोष्टी असतात त्या कॉन्फिडेन्शियल असतात, त्या कुठे शेअर केल्या जात नाहीये, त्यामुळे तिथे तुम्ही हेल्प घेऊ शकता. आज गरज आहे, आज लोकांना अवेअरनेस आलेला आहे. आणि तिसरा आहे सपोर्ट ग्रुप्स, किंवा अशा ग्रुप्समध्ये जा जिथे एक्सरसाइज केला जातो, जिममध्ये जा तुम्ही, योगा, तिथे अशा अनेक लेडीज आहेत, जेंट्स असतात, त्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील व्हा. किंवा तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात अशा काही ग्रुप्स आहेत, तिथे जा. किंवा जिथे मेडिटेशन, योगा केला जातो अशा ठिकाणी जा. किंवा जिथे डान्स आहेत तिथे ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्समध्ये तुम्हाला काय आवडतं बघा, अशा ग्रुपला कनेक्ट व्हा जिथे त्या रिलेटेड गोष्टी दिल्या जातात. ठीक आहे. सो आज भरपूर काही सांगण्याचा मी नक्की प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायोरिटी स्लीप, झोप चांगली असणं गरजेचं आहे. मेंटेन अ बॅलन्सिंग डाएट खूप महत्त्वाचं आहे. आणि सेट बाउंड्रीज, लर्न टू से नो टू नॉन अर्जंट रिक्वेस्ट अँड फोकस ऑन थिंग दॅट रिअली मॅटर टू. हे खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेट अ बाउंड्रीज. नो म्हणण्याची सवय तुम्हाला नसते. तुम्ही म्हणता की हा मी येतो, असं प्रत्येकाला तुम्ही सांगत असता, येतो 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 चालेल. बट इथे खूप महत्त्वाचं आहे, सेट बाउंड्रीज करा. प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे, प्रत्येकाला हा म्हणण्याची गरज नाही. तुमची काहीतरी व्हॅल्यूज आहे. सगळ्यात जबाबदाऱ्या स्वतःवरती घेऊ नका. माझ्याकडे क्लायंट्स आला, सर ओव्हरलोड झालो, अँझायटी खूप झाले हो, मला काही समजत नाही. म्हटलं तुम्ही काय करता? काही नाही, मी आता बिझनेसमॅन आहे आणि माझ्या एम्प्लॉईज आहेत त्यांना मी गाईड करत असतो, पण सगळंच काही चांगलं चाललंय. पण म्हटलं अजून का मग स्ट्रेस होतोय? तेव्हा त्यांनी सांगितलं की बिल्डिंगचं अध्यक्षपद, त्या सोसायटीचं अजून अध्यक्षपद, स्पोर्ट्सचं अध्यक्षपद, अजून कुठल्या तरी 2-4 ऑर्गनायझेशनचं, या सगळ्या ऑर्गनायझेशन अध्यक्षपद, सरचिटणीस घेऊन 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 त्यांनी काय झालं, जो त्यांचा नीच होता, जो त्यांचा सब्जेक्ट होता त्याकडे ते दुर्लक्ष झालं. त्यामुळे त्यांना कुठेतरी गिल्ट वाटत होती. आणि मग तो स्ट्रेस कसा कमी झाला, त्यांनी ती पहिली पदं त्यांना एक 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 त्या पदांपासून त्यांना मुक्ती द्यायला सांगितलं, रिलीज करायला सांगितलं. त्या जबाबदारीपासून थोडंसं रिलीज व्हा आणि स्वतःला वेळ द्या. मग स्वतःला त्याने एक्सरसाइज असेल, मेडिटेशन असेल, बॉडी स्कॅनिंग असेल, प्राणायाम असेल, किंवा थेरपिस्टकडे जाणं असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी वेळ दिला आणि आज ते मस्त आहेत, छान आहेत. सांगण्याचा उद्देश काय की स्वतःवरती एकदम ओझं करून घेऊ नका. त्यामुळे ओव्हरकम अँझायटी व्हायला लागते. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चॅलेंजेस असतात, पण ती चॅलेंजेस, त्या चॅलेंजेसला जास्त तुम्ही जर घेतलात, अरे बापरे आता हे होणारच नाही, मी कसं करू, तुम्ही त्याला सोल्युशनमध्ये नक्की बघण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या पृथ्वी तलावरती, जगामध्ये तुम्हाला देवाने पाठवलेलं आहे, युनिव्हर्सने पाठवलेलं आहे, तर त्याला काही ना काहीतरी सोल्युशन असतंच. एक लक्षात घ्या, तुम्हाला जर प्रॉब्लेममध्ये देवाने टाकले ना, तर त्याला सोल्युशन तुम्हाला मिळतं. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा चालू असतो, एवढं लक्षात घ्या.
त्यामुळे हार मानू नका. ह्या अँझायटीमधून तुम्ही नक्की बाहेर पडू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला याचं नक्की मला कमेंट्स करा. आणि तुम्हाला वाटतं की खरंच मला तुमच्याकडून थोडंसं गायडन्स पाहिजे ऑनलाईन ऑफलाईन, तर माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करा. सो बाय बाय अँड टेक केअर. येणाऱ्या 25-26 एप्रिलला हिप्नोसिसचा आमचा एक लोणावळ्याला 2 दिवसाची कार्यशाळा आहे. त्या कार्यशाळेत तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि 11 दिवसाची कार्यशाळा फ्री आहे, ऑनलाईन आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन रजिस्टर करू शकता. बाय बाय, टेक केअर. जय महाराष्ट्र, जय शिवराय.